नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 12 जानेवारी. 12 जानेवारीची आपण पाहतोय महत्वाचे 20 प्रश्न. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे प्रश्न. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न होता, पंजाब कोणत्या योजनेची पूर्ण अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे, असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण जर पाहायला गेलं, त्याचं उत्तर आहे भारत नेट. काय नाव त्याचं मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे हे भारत नेट. भारतातील पहिले राज्य ज्याने मॉडिफाईड भारत नेट स्कीम पूर्ण अंमलात आणली. उद्देश सीमा भागांची रिअल टाइम मॉनिटरिंग व ग्रामीण डिजिटल दर कमी करणे. मुख्यमंत्री कोण आहेत त्यांचे? सध्या भगवंत मान आहेत, लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओमानची युनेस्को एमएबी काउन्सिल मध्ये निवड कोणत्या कालावधीसाठी झाली? तर उत्तर जर पाहायला गेलं, ऑप्शन नंबर 1 आहे 2025 ते 29 दरम्यान ओमानची युनेस्को एमएबी काउन्सिल मध्ये निवड झाली. तर आपण डिटेल पाहूया. कालावधी 25 ते 29 ओमानचे निवड झाली. निवड 43वी जनरल कॉन्फरन्स समरकंद फोकस है ना, समरकंद इथे झाली. फोकस जैवविविधता आणि शाश्वत विकास यासाठी फोकस केलं 43वी जनरल कॉन्फरन्समध्ये. आणि संस्था आहे युनेस्को, म्हणजे ओमानची युनेस्को एमएबी काउन्सिलमध्ये निवड झालेली आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, पुढे तिसरा प्रश्न बघूया आपण. एक्सरसाइज मलबार 25 मध्ये भारताकडून कोणते जहाज सहभागी होते? मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं, एक्सरसाइज मलबार 25 ठिकाण गोम है ना, सहभागी देश होते भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. आणि भारतीय नौदलाचे जहाज जे होते ते INS सह्याद्री हे जहाज तिथे इनबिल्ट होतं, म्हणजे भारताकडून हे जहाज सहभागी झालं होतं. कुठे? एक्सरसाइज मलबारसाठी. सुरुवात झाली ऍक्च्युली पाहायला गेलं 1992 भारत आणि अमेरिकेमध्ये. परंतु आज देश पाहायला गेलं, भारत आहे, अमेरिका आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. 4 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, 4वा प्रश्न. 41वी साहित्यिक कृत्यांचे विमोचन कोणी केले आहे? तर आपण पाहायला गेलं, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 41वी साहित्य कृत्यांचे विमोचन केले. ही पुस्तके सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज अंतर्गत शास्त्रीय भारतीय भाषांच्या उत्कृष्टता केंद्राने तयार केलेली आहेत. 41 साहित्यिक आहेत, लक्षात ठेवा, म्हणजे 41 पुस्तक आहेत, त्यांचं साहित्य कृत्यांचे विमोचन केलं, म्हणजे उद्घाटन केलं धर्मेंद्र प्रधान यांनी, लक्षात असू दे. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन 5वा. अलीकडे भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला आहे? असा एक प्रश्न विचारलाय, कोणासोबत करार केलेला आहे? आपण जर पाहायला गेलं, इस्रायल सोबत करार केलेला आहे. कुठल्या देशासोबत? इस्रायल देशासोबत करार केलेला आहे. ठीक आहे, ओके. आपण नेक्स्ट करूया. 6वा प्रश्न पाहतोय आपण. भारतातील पहिले स्वदेशी 3D प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कोणी विकसित केले? आपण जर पाहायला गेलं, आपल्याला प्रश्न विचारलाय की 3D प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कोणी विकसित केले आहे? ठीक आहे, मग IITM पुणे यांनी विकसित केलेले आहे. शब्द लक्षात ठेवा, IITM पुणे यांनी विकसित केलेले आहे. IITMचं फुल नेम काय मित्रांनो? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे त्याचं फुल नेम आहे. ठीक आहे, आपल्याला फुल नेम सुद्धा माहित पाहिजे. ठीक आहे. 7वा प्रश्न. आरबीआयची नवीन गोल्ड सिल्वर लोन पॉलिसी कधीपासून लागू होईल? आरबीआयची गोल्ड सिल्वर लोन पॉलिसी कधीपासून लागू होणार आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर 1 एप्रिल 2026 पर्यंत ती लागू होईल. तर ह्यात काय आहे की चांदी 10 किलो दागिने किंवा 500 ग्रॅम नाणी आणि LTV 75 ते 85% संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, गोल्ड सिल्वर लोन पॉलिसी सुरू करते 1 एप्रिल 2026 पासून स्वतः आरबीआय. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. व्हेनेझुएलाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? आपल्याला माहिती असेल व्हेनेझुएलाबद्दल सध्या घडलेली घटना. त्यानुसार जर अंतरिम अध्यक्ष पाहायला गेले, सध्या निवडले गेलेले आहे डेनी रॉड्रिग्स. हे सध्याचे अंतरिम अध्यक्ष म्हणून व्हेनेझुएलाचे निवडले गेलेले आहे. काही इतर अध्यक्ष बघूया सध्या 26 मधले.
नाम्बियाचे नेंतुंबो नंदी नेंतुत्वाहा, रोमानियाचे निकोलो इओन, इक्वेडोरचे डॅनियल नोबोआ, दक्षिण कोरियाचे ली जे म्युंग, गायनाचे मोहम्मद इरफान अली, मंगोलियाचे उखन्ना केरोलुसुख, बोलिव्हियाचे लुईस आर्से, आयर्लंडचे कॅथरीन कॉनली, टांझानियाचे समिया सुलुहू, व्हेनेझुएलाचे डेली रॉड्रिग्स आता सध्याचे आहेत. 9वा प्रश्न. सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? असा एक प्रश्न विचारला सिक्कीमचे. तर पाहायला गेलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांची निवड झालेली आहे. आपण पाहतोय 10वा प्रश्न. जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारला. मित्रांनो, शब्द खूप महत्वाचा आहे. आपल्याला विचारलाय जागतिक हिंदी दिवस. आपण जर पाहायला गेला तो दिवस 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न मित्र हो. 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राजदूत कोण आहेत? सध्याचे राजदूत कोण आहे असा प्रश्न विचारलाय. तर आंद्रे डी ग्रास या हे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे राजदूत म्हणून निवड केलेली आहे. पुढे 12वा प्रश्न. युरोपियन युनियनचे 1 जानेवारी 26 पासून कोणता कर लागू केला आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, CBAM नावाचा कर सुरू केला आहे. 13वा प्रश्न. CBAM हा जगातील पहिला कोणत्या प्रकारचा कर आहे? तर तो जर पाहायला गेला मित्र हो तर तो कार्बन कर नावाने ओळखला जातो. पुढे 14वा प्रश्न. पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आपण जर पाहायला गेलं तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, न्यायमूर्ती संगम कुमार साहू. आपण पाहतोय 15वा प्रश्न. भारतीय लष्कराने 26 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे? तर उत्तर आहे नेटवर्किंग डाटा अँड सेंट्रिसिटी अशासाठी घोषित केलेले आहे. 16वा प्रश्न. दिल्ली शब्दोत्सव 26 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? आपल्याला 16वा प्रश्न विचारलाय दिल्ली शब्दोत्सव. ठीक आहे, आपण जर पाहायला गेलं मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये तो उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट 17वा प्रश्न पाहतोय. अभुदय 3 तांत्रिक हिंदी परिसंवाद कुठे पार पडला? तर IIT इंदूर मध्ये पार पडलेला आहे. नेक्स्ट 18वा प्रश्न. भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे? पाहायला गेलं चीनला मागे टाकलेलं आहे. 19वा प्रश्न. बांगलादेश सरकारने कोणत्या स्पर्धेच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे? तर IPL वरती ती बंदी घातलेली आहे. ठीक आहे. 20वा प्रश्न. IPL मध्ये कोणत्या बांगलादेशी क्रिकेटपटूला KKR मधून वगळण्यात आलेले आहे? तर उत्तर पाहायला गेलं मुस्तफिजुर रहमान यांना वगळण्यात आलेले आहे. आणि आजचा प्रश्न. 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठून करण्यात आले आहे? ठीक आहे, आपण सगळेच्या सगळे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणखी एक बोलायचं म्हटलं तर काय की व्हिडिओ जर पाहताना मध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न प्रॉपर समजून जाईल. आणि फक्त लिहिताना आपण 1 ते 20 प्रश्न लिहिता, मात्र काही पॉइंट्स असे असतात की ते प्रश्नांच्याही पलीकडे पॉइंट महत्वाचे असतात, ते सुद्धा संपूर्णपणे वाचत जा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक पाठ समजत जाईल. आणि मित्र हो, खूप जण संपूर्णपणे लिहून करतात, चांगली गोष्ट आहे. आणि माझ्याकडे काही प्रश्न रिपीट होतात, असं वाटतं की ते प्रश्न काही प्रकारचे महत्वाचे असतील, त्यासाठी मी काही प्रश्न रिपीट करत असतो, जेणेकरून आपल्याला त्याची मदत व्हावी. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.